परिस्थिती बघितली तर असं वाटतं एखाद्या घरातून त्याचा कर्ता पुरुष जातो आणि त्या कुटुंबाचं पालन पोषणाची जबाबदारी कोणीही घेत नाही. त्याच पद्धतीने आमच्या शेतकऱ्यांचा कर्ता पुरुष म्हणजे हा कांदा आहे. आणि हा कांदा ज्यावेळेस गडगडतो त्यावेळेस आम्हाला शेतकऱ्यांना तारायला कोणीही राहत नाही. काय असेल माहीत नाही, परंतु या केंद्र सरकारला शेतकऱ्यांचा काय एवढा तिरस्कार आहे हे पण आपल्याला समजत नाही. आजची वेळ बघितली तर अतिशय दुष्काळाने आपण मोठे पीडित झालेलो आहोत. आणि अशा या दुष्काळामध्ये आज माझं स्वतःचं कांद्याचं ट्रॅक्टर मी मार्केटमध्ये आणलेलं होतं. कांद्याचं ट्रॅक्टर माझं 800 रुपये भावाने गेलं. खरं तर 800 रुपये म्हणजे 8 रुपये किलो हा फक्त लागण आणि काढणी एवढाच खर्च निघतो आणि बाकीचा जो खर्च मायनस आज माझ्या बोकांडी किंवा आमच्या शेतकऱ्याच्या बोकांडी पडतो. तर शेतकरी आत्महत्याने करणार तर काय करणार? आपण वेळोवेळी जे रस्ता रोको करत आहोत, परंतु कांद्याचे भाव वाढतात हे काही कोणी त्यांना सांगायला जात नाही. मग आता हे भाव पडले, मग रस्ता रोको करण्याची गरज काय यायला पाहिजे. केंद्र सरकारने लवकरात लवकर या कांद्याची निर्यात बंदी उठवून आणि लवकरात लवकर जर कांद्याचे भाव सुधारण्याचा प्रयत्न नाही केला तर यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही हायवे रोखू किंवा रेल्वे रोखू अशा मोठ्या पद्धतीने एक जनसामान्यांचा एक लढा उभा करून कालच आमचं जरांगे पाटलांची बोलणं झालं. बापू होते, कुबीर बापू होते. जरांगे पाटील म्हटलं जातीचं झालं पण आता शेतीचं पाहायचं आहे. जेव्हा शेतीचं चांगलं होईल त्यावेळेस जात सुद्धा कामात येईल. आणि या पद्धतीने सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा आणि मोठ्यात मोठे आंदोलन उभं करण्यासाठी एक मताने आपण लढू एवढं मी बोलतो.